देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद घालवण्यासाठी त्यांच्याच मित्र पक्षातील काही हितशत्रूंनी याबाबतच्या माध्यमातून तंत्र मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर केल्याची कुणकुण फडणवीसांना लागली आणि इथूनच खेळ पलटला। आता याच भोंदूबाबाच्या निमित्तानं फडणवीस आपल्या पक्षातील आणि महायुतीतील विरोधकांना ब्लॅकमेल करून त्यांची राजकीय नाकेबंदी करत असल्याचं आता चर्चा ही जोरदार सुरू आहे। राजकारण, अघोरी विद्या आणि ब्लॅकमेलिंग हा त्रिकोण आता महाराष्ट्राला कोणत्या दिशेला घेऊन जाणार? भोंदूबाबाच्या या फाईलमधून आणखी कोणती नावं बाहेर पडणार असा सवाल आता या ठिकाणी पडतो। मुख्यमंत्री खरोखरच या अदृश्य शक्तीला बेड्या ठोकून सर्वांची पारदर्शक चौकशी करणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अशाच निर्भीड आणि सत्य बातम्यांसाठी आजच महासागर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।